पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलेले अभिजित देशमुख. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील ईट येथील अभिजित देशमुख यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं, मात्र नोकरी मिळाली नाही. त्यानंतर सुरू झाला जगण्याचा संघर्ष. गावातील वेल्डिंगच्या दुकानात सुरुवातीला त्यांनी 3 ते 4 वर्ष काम केलं आणि त्यानंतर स्वतःचा वेल्डिंगचा व्यवसाय सुरू केला. आता वर्षाकाठी 6 ते 7 लाख रुपयांची उलाढाल होते. नमस्कार, मी अभिजित नितीन देशमुख. माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं होतं. तर त्यानंतर मी रोजगारानं इथं हिटमधील 70 काजींच्या दुकानावर 300 ते 400 रुपये हजेरीने त्यांच्या तिथे काम केलं 3 वर्ष. त्यानंतर मी स्वतःचा व्यवसाय चालू केला. व्यवसाय चालू केल्यानंतर मी स्वतःचं शेती अवजारे, शेतीत लागणारं पाळीत असेल किंवा पंजी असेल, मोगडा असेल, हे सर्व अवजारे बनवून विकतो. तसेच सीझन गणपतीसाठी मकर असतील किंवा लक्ष्मीसाठी जे मकर असतील ते विकतो. कुक्कुटपालनासाठी शेड किंवा कांद्यासाठी शेड, गायगोटे शेड, हे सर्व कामं करतो. मला आता वर्षाकाठी 6 ते 7 लाख रुपये मिळतात. त्यातनं दररोज किरकोळ वेल्डिंगची कामं दिवसभर चालूच असतात. त्यातनं मला भरपूर नफा मिळतो. अभिजित यांनी भूम तालुक्यातील ईट येथे स्वतःचा व्यवसाय थाटलाय. त्यात ते कुक्कुटपालन, शेड, कांदाचा गायगोठा, गणपतीचे मखर, गौराईचे मखर, शेती अवजारे आदी गोष्टी बनवतात. तर शेतकऱ्यांना जिथे गरज असेल तिथे ऑन कॉल जाऊन ते वेल्डिंगचं काम करतायत, जेणेकरून त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळते. खरं तर शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या पाठीमागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू केला तर त्यातूनही आपण चांगले आर्थिक उत्पन्न मिळवू शकतो, हे अभिजित देशमुख यांनी दाखवून दिले आहे.